तर मंडळी आज आपण बोलणार आहोत वट पौर्णिमा आणि बायकांचा वट या विषयावर. काय कळलं तुम्हाला? बायकांचा वट म्हटलो मी, बायका चावट नाही. तर जे चावट आहे त्यांना चावटच ऐकायला येणार आहे. तर मंडळींनो, वट पौर्णिमा आणि बायकांचा वट या विषयावर बोलणार आहे. तसं तर बायकांची वटवट पण सुरू असते वट पौर्णिमेच्या दिवशी. मंडळी खरं तर बायका चावट नसतात, पुरुष मंडळी फार चावट असतात. आणि काही चावट पुरुष मंडळींचं असं म्हणणं आहे की आज वट पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाभोवती चक्रीवादळ फिरणारे म्हणे. मंडळींनो, वटपौर्णिमेची पूजा बायका का करतात हे तर तुम्हाला माहित असेलच. का हा जो नवरा आहे हा पुढच्या 7 जन्मासाठी हाच नवरा मिळावा म्हणून ही वटपौर्णिमेची पूजा केली जाते. पण मला एक प्रश्न पडतो, बायकांना एकच नवरा 7 जन्मापर्यंत का हवा असतो? नाही, बरोबर आहे. कारण बायकांचं असं म्हणणं असेल ह्या जन्मातच याला ठोकून फिटून मारून झोडून बरा केलेला आहे, पुढच्या 7 जन्मापर्यंत हाच पाहिजे. कारण काय, पुढच्या जन्मात परत नवीन शोधत बसले मग त्याला परत सुधरवण्यामध्ये आणखी वेळ जाईल. त्यामुळे बायका रिस्क घ्यायचे टाळतात आणि वेळेचं काटेकोरपणे पालन करतात, वेळ वाचवतात. कारण पुढच्या जन्मात त्यांना कसा मिळेल आणि तो सुधरेल का याची गॅरंटी नसते. त्यामुळे बायका काय करतात की ह्याच नवऱ्याला पुढच्या 7 जन्मासाठी रिन्युएशन करून घेतात. म्हणजे पुढच्या जन्मात रिस्क नको आणि वेगळा ट्राय नको, त्यामुळे बायका शक्यतो रिस्क टाळतात. मंडळी, मला अजून असा एक प्रश्न पडतो की जसा बायका 7 जन्मासाठी नवरा मिळावा म्हणून वटपौर्णिमेची पूजा करतात, तसा पुरुषांचा असा कोणता सण आहे? तसं तर पुरुषांचा असा कोणताच सण नाही आहे आणि असूही नाही. आणि असला तर पुरुष काय करतील माहिती आहे का? ह्याच जन्मात नवीन 7 वेगवेगळ्या बायका मागतील. आणि असा जर का कोणता सण असलाच तर बैल पोळाशिवाय पर्याय नाही. मंडळींनो, वटपौर्णिमेचा हा जो उपास हा 1 दिवसाचा असतो, पण बायकांची वटवट ही वर्षभर सुरू असते. आणि काही बायकांचा 1 दिवस उपास करायचा आणि वर्षभर घरात वट करायचा. हे बरं आहे, एकचदा उपास करायचा आणि वर्षभर वट करायचा. हे तर असं झालं, एकदा ॲन्युअल रिचार्ज मारला की टेन्शन नाही वर्षभर बघायचं. आता ही जी वटपौर्णिमेची पूजा आहे, काही बायका बिचाऱ्या आपल्या संसाराचा गाडा, आपल्या संसाराच्या गाड्याला लागलेला जो वट आहे तो पुढे करण्यासाठी काही बायका पूजा करतात. आणि काही बायका घरात वट राहण्यासाठी, घरात एकदम आपला दरारा राहण्यासाठी ही पूजा करतात. आणि काही बायका घरात कायम वटवट राहावी आणि आपलीच वट राहावी म्हणून पूजा करतात. तर मंडळी, काही अनुभवी पुरुष मंडळींचं असं म्हणणं आहे की नुसतं वळालाच नाही तर पुरुषांना गुंडाळणं ही सुद्धा बायकांची एक कला आहे. तर मंडळी, वटपौर्णिमेची पूजा आटपून नवरा बायको दोघं घराच्या दिशेने निघत असतात. कारमध्ये नवरा आपला बसतो, सीट बेल्ट वगैरे बांधतो. तेवढ्यात बायको बोलते, हे काय बाई, तुम्हाला ना माझ्या वटपौर्णिमेच्या व्रतावर अजिबात भरोसा नाही आहे. हे काय, आपल्याला जवळ तर जायचं आहे. तसं नाही का, मला पूर्ण भरोसा आहे तुझ्या वटपौर्णिमेच्या व्रतावर, पण काय माहिती आहे का, पूजा आत्ताच केली आहे, बरोबर, अप्रुव्हल घ्यायला थोडा उशीर लागतोच, त्यामुळे रिस्क नको. तेवढ्यात बायकोच्या मोबाईलवरती एक मेसेज येतो, टुंकनी, युअर हजबंड हॅज बीन सक्सेसफुली रिचार्ज फॉर नेक्स्ट 7 बॉन्ड्स. तुमचे पती पुढील 7 जन्मासाठी तुमच्यासोबत रिन्युएशन करण्यात आलेले आहेत यशस्वीरित्या. तर मंडळी, हा तर विनोदाचा भाग झाला. पण खऱ्या आयुष्यामध्ये कोणतीही वटाची, कोणत्याही झाडाची कोणतीही पूजा न करता बरेचसे जोडपे आहेत, ते सुखी समाधानी राहतात, दीर्घायुष्य राहतात. हे तर आपली मनाची भावना आहे, श्रद्धा आहे. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा असू नये. मग काही बायका वडाच्या फांद्या तोडतील, मग त्याची पूजा करतील. त्याने काय होईल माहिती आहे का? झाडाचं नुकसान होईल, पर्यावरणाचं नुकसान होईल. त्यासाठी आपल्याला पर्यावरणाचं नुकसान टाळायचं आहे. जसं आपल्या हाताला कुठेही इजा झाली शरीराला तर आपल्याला दुखापत होते की नाही, तसंच झाडाचं आहे. झाड बोलू शकत नाही पण त्यांना आपण अप्रत्यक्षपणे इजा करत असतो. तुम्हाला जर पूजाच करायची असेल तर एखादं वडाचं झाड, वटवृक्ष लावा आणि मग त्या वटवृक्षाची पूजा करा. म्हणजे काय होईल, पर्यावरणाचं नुकसानही होणार नाही आणि तुमची पूजाही होऊन जाईल. आणि वडाचं झाड हे आपल्याला प्राणवायू, ऑक्सिजन देण्यासाठी 80% ऑक्सिजन देण्याचं वडाचं झाड हे काम करत असतं. तसं पाहिलं तर वटवृक्ष लावून तुम्ही पर्यावरणाची मदतही करू शकता आणि तुमची पूजाही सफल करू शकता.